नमस्कार मंडळी, आज मी प्रत्येक मराठाच्या जिव्हाळ्याचा विषय असणारी म्हणजेच साताऱ्याची राजगादी आणि कोल्हापूरची राजगादी यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे। या दोन गाद्या वेगवेगळ्या कशा झाल्या याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाईंनी स्वतःच्या मुलाला गादीवरती न बसवता राजाराम महाराज यांना सिंहासनावरती बसवलं। पूर्ण राजपरिवार मुघलांच्या हाती सापडू नये म्हणून राजाराम महाराजांना आणि ताराबाईंना जिंजीला रवाना केले। स्वतः मात्र रायगडावरती राहून मुघलांना लढा दिला। मुघलांनी रायगडाला वेढा घातला आणि रायगड जिंकला आणि त्यासोबत येसूबाईंची आणि शाहूंची कैद केली। इकडे राजाराम मात्र मोठ्या हुशारीने मुघलांना लढा देत जिंजीला गेले आणि काही वर्षे तिथूनच पूर्ण कारभार सांभाळला। काही वर्षांनी ते पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले आणि सिंहगडावरून कारभार चालू लागले। पण वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि त्यासोबतच पूर्ण स्वराज्याचे सगळे सूत्रही ताराबाईंच्या हाती आले। पुढे तारा राणींनी बाळाजी विश्वनाथांना घेऊन स्वराज्याचा कारभार हाती घेतला आणि त्यांचा मुलगा म्हणजे शिवाजी दुसरे यांना राजगादीवर बसवलं। इकडे येसूबाई मात्र आपल्या मुलाला कैदेतून सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करत होत्या। त्या मुघलांशी सतत पत्रव्यवहार चालू ठेवत होत्या, त्यात त्या वारंवार विनवण्या करत होत्या। त्यांचं म्हणणं हेच होतं की मला नाही पण कमीत कमी माझ्या मुलाला तरी या कैदेतून सोडवा। वयाची 16-17 वर्षे शाहू हे मुघलांच्या छावणीत होते, त्यामुळे त्यांना राज्यकारभाराचा काहीच अनुभव नव्हता। येसूबाईंच्या सततच्या प्रयत्नांमुळे अखेर शाहूंची सुटका 1707 साली झाली। शाहू महाराजांना जरी राज्यकारभाराचा अनुभव नसला तरी बाळाजी विश्वनाथांनी पातशाहीकडून त्यांना चौथाई आणि सरदेशमुखी मिळवून दिली होती। या चौथाई आणि सरदेशमुखीच्या जोरावरती शाहू महाराजांनी राज्यकारभार हाती घेण्याचा निर्णय घेतला होता। पण ताराबाईंनी मात्र ह्याला प्रचंड विरोध केला। त्याच्यामध्ये खूप साऱ्या लढाया झाल्या, पण अखेरीस शाहू महाराजांनी साताऱ्यामध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून स्वतःला छत्रपती म्हणून घोषित करून घेतलेच। हळूहळू ताराबाईंच्या पक्षातले बरेच सारे सरदारही शाहू महाराजांना येऊन मिळू लागले आणि त्यामुळे त्यांचं पारडं हे वरचढ होत चाललं होतं। अखेर धनाजी जाधव हेही शाहू महाराजांकडे आले, त्यावेळी मात्र चित्र पूर्ण पालटलं होतं। इतकं सगळं होऊन सुद्धा शाहू महाराज आणि ताराबाईंमध्ये लढाया होतच होत्या। तारा राणींनी मात्र आपले प्रयत्न सोडले नाहीत। त्यांच्या प्रयत्नाने यश देखील आलं। त्यांनी विशाळगड आणि पन्हाळा हे 2 किल्ले जिंकून कोल्हापूर हे स्वतंत्र राज्य निर्माण केलं आणि पुढे 4 वर्ष त्यांनी इथूनच राज्यकारभार केला। पण या 4 वर्षानंतर मात्र परिस्थिती पालटली होती। राजाराम महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई यांनी डाव साधला आणि त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच संभाजी दुसरे यांना कोल्हापूरच्या गादीवरती बसवलं। ताराबाईंना आणि त्यांचा मुलगा म्हणजेच शिवाजी दुसरे यांना नजरकैद केलं। त्याच नजरकैदेमध्ये शिवाजी दुसरे हे मृत्यू पावले होते। मुलाच्या मृत्यूनंतर मात्र ताराबाईंनी शाहू महाराजांचा आश्रय घेतला। शाहू महाराजांनी त्यांना शेवटपर्यंत सांभाळलं होतं, पण शाहू महाराजांना कोणतेही अपत्य नव्हते, त्यामुळे साताऱ्याच्या राजगादीवरती कोण बसणार हा प्रश्न होताच। अशा वेळी तारा राणींनी त्यांचा नातू राजाराम महाराज दुसरे यांना गादीवर बसण्याची इच्छा व्यक्त केली आणि शाहू महाराजांनी देखील ती मान्य केली आणि अशा प्रकारे राजाराम महाराज दुसरे हे साताऱ्याच्या गादीचे थेट वारसदार झाले। आताच्या काळामध्ये आपण पाहिलं तर सातारा संस्थानचे वारसदार हे उदयनराजे भोसले आहेत, तर कोल्हापूर संस्थानचे वारसदार हे संभाजीराजे भोसले आहेत। मी आशा करते की तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल। पुढच्या व्हिडिओमध्ये मी अशीच एक नवीन माहिती घेऊन येईन। तोपर्यंत जय महाराष्ट्र।